नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण रोजच्या वापरातल्या डाळ तांदळापासून पोटभरीचा, कुरकुरीत आणि पौष्टिक असा नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल तर 5 ते 6 मिनिटात हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही करून देऊ शकता. खूप चविष्ट तसंच पौष्टिक असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा नाश्त्याचा प्रकार नक्कीच आवडेल. वरून अतिशय कुरकुरीत आणि आतून अतिशय सॉफ्ट असा हा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तसंच अर्धी वाटी मसूर डाळ इथे घेतलेली आहे. तुम्हाला फक्त मूग डाळ घ्यायची असेल तरी देखील तुम्ही तशी घेऊ शकता किंवा फक्त मसूर डाळच घ्यायची असेल तरीसुद्धा तसं करू शकता. डाळीचं प्रमाण हे 1 वाटी असलं पाहिजे. आता या दोन्ही डाळी 1 वाटी झालेल्या आहेत. आता या डाळींसोबत 1 वाटी तांदूळ इथे मी घेतलेला आहे. म्हणजे तिथे आपल्याला 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ असं प्रमाण इथे घ्यायचं आहे. आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे डाळ तांदूळ अर्धा तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. तुम्हाला सकाळी जर नाश्त्याला हे बनवायचं असेल तर तुम्ही रात्रभर डाळ तांदूळ भिजत ठेवलात तरी काही हरकत नाही. मी इथे अर्धा तास हे डाळ तांदूळ भिजवून घेतलेत. आता भिजवून घेतलेले हे डाळ तांदूळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं. जसं आपण इडली डोशासाठी डाळ तांदूळ वाटून घेतो त्याच पद्धतीने इथे आपण हे वाटून घ्यायचं. डाळ तांदूळ वाटत असताना थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं याची पेस्ट करून घ्यायची. तर हे बघा, डाळ तांदूळ मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत. आता ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा, जास्तही पातळ करू नये. तर हे बघा, इतपत आपण हे बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता दुसऱ्या बॅचचे सुद्धा डाळ तांदूळ मी कमीत कमी पाणी घालून वाटून घेतलेले आहेत. तर असं हे डाळ तांदळाचं बॅटर आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. आणि पटकन आपल्याला जर काही पदार्थ किंवा नाश्त्याला काहीतरी बनवायचं झालं तर आपण यापासून बनवू शकतो. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर, अर्धी वाटी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसंच 1 चमचा किसून घेतलेलं आलं. तसंच इथे मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ जर बनवलेलं असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालू शकतं. आता इथे यावेळी माझ्याकडे मेथीची भाजी नव्हती, त्यामुळे मी इथे कसुरी मेथी 1 चमचाभर हातावर अशी चुरून यामध्ये घातली. खूप मस्त असा स्वाद येतो मेथीची भाजी किंवा अशी कसुरी मेथी घातल्यामुळे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं. छान असं एकजीव करायचे सगळे जिन्नस. तुम्हाला जर यामध्ये तुमच्याकडे असलेल्या कुठल्या अजून भाज्या ॲड करायच्या असतील तरी देखील तुम्ही करू शकता. तर आता आपलं इथे बॅटर अगदी व्यवस्थितरित्या एकजीव झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे पाव चमचा सोडा. आता सोडा जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता, पण तुम्ही जो पदार्थ बनवणार आहात तो थोडासा घट्टसर होऊ शकतो. थोडासा जाळीदार आणि हलका फुलका बनवण्यासाठी इथे आपण सोडा वापरत आहोत. तर सोड्याच्या वर ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा पाणी घातलं. आता सोडा बॅटरमध्ये मिक्स करण्यापुरतंच आपण हे बॅटर एका दिशेने एकजीव करून घ्यायचं आहे, जास्त वेळ करण्याची गरज नाही. आता लगेचच इथे एका मी पॅनला तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. हा पदार्थ बनवायला जास्त तेल लागत नाही, त्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ बनवून तयार होतो. तर असं तेलाने ब्रश करून घेतलेलं आहे. आता पॅनला तेल लावून घेतल्यानंतर यावर मी 1 चमचाभर तीळ पसरून घेते. तुम्हाला जर का बॅटरमध्ये तीळ घालायचे असतील तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. तीळ पसरून घेतल्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते 2 डाव बॅटर यावर घालून घेणार आहोत. आता बॅटर घालून घेतल्यानंतर याला भरपूर असं पसरवत बसायचं नाही, हलकंसं पसरवायचं आणि यावर आता झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे. आपण घेतलेले डाळ तांदूळ कच्चे असल्यामुळे इथे शिजवणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं, म्हणजे अगदी आतपर्यंत तो व्यवस्थित शिजला जाईल. तर आता 3 ते 4 मिनटानंतर बाजूच्या ज्या कडा आहेत त्या सुटलेल्या आहेत आणि आपण याला परतून घेतलेलं आहे. आता यावर पुन्हा झाकण ठेवून मी याला 2 ते 3 मिनटं दुसरी बाजूसुद्धा छान अशी शेकून घेणार आहे. आता याची दुसरी बाजूसुद्धा अगदी छान अशी भाजली गेली आहे, खरपूस झाली आहे, कुरकुरीत झाली आहे. तुम्ही बघू शकता किती खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत झाला आहे हा पदार्थ.
त्याला छान अशी जाळी पडली आहे, कलरही अगदी मस्त आला आहे. डाळ तांदूळ, तसंच आपण यामध्ये घातलेल्या भाज्या, तसंच यावरील तीळसुद्धा अगदी खुलून दिसत आहेत. बघता क्षणी खावायचा वाटतोय ना, मग तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा पदार्थ, नाश्त्याचा पदार्थ जरूर करून पहा. तर अशाच प्रकारे इतरही, याला आपण डोसे किंवा आप्पे काही म्हणू शकतो, काढून घेऊयात. डाळ तांदूळ, तसंच यामध्ये घातलेल्या भाज्या, तसंच कमीत कमी तेलाचा वापर, यामुळे हा पदार्थ खूप पौष्टिक होतो. तसंच कुरकुरीत आणि चविष्ट असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळीच जणं आवडीने हा पदार्थ खाऊ शकतात. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.